मंत्री जातात विद्यापीठामध्ये. आता जतीनराव माझी जर एखाद्या विद्यापीठात गेले, तुम्ही कल्पना करा की ज्यांना हो का ठो कळत नाही शिक्षणातलं असे अर्धे मंत्री आहेत तुमच्याकडे, त्यांना तुम्ही विद्यापीठात पाठवणार. हा जैनजीचा अपमान आहे. महाराष्ट्रात असे अनेक मंत्री आहेत, त्यांचा संबंधच नाही काही. त्यांनी शिक्षणाचा आयता घो करून टाकलेला आहे. संसदीय शब्द आहे हा. सिनेमा आलाय त्याच्यावर, त्याला पुरस्कार मिळाला या सिनेमाला. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी कृपा करून जैनजीच्या लोकांच्या शिक्षकांच्या नादाला आता लागू नये. तुम्ही जे शोषण केलं आतापर्यंत ते आता सगळं बाहेर यायला लागलेलं आहे. तुम्हाला तो कच्चा वाटाणा आम्ही खायला घालू. तो जो हिरवा कच्चा वाटाणा आहे तो आम्ही तुम्हाला खायला घालू. तुम्हाला तो खावाच लागेल. माफी मागा त्या विद्यार्थ्यांची ज्यांनी हा कच्चा वाटाणा खाल्ला आणि आजारी पडले. अनेक शाळांतून शिळं अन्न खाल्ल्यामुळे मुलं आजारी पडली, त्यांना विषबाधा झाली. हे तुमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माहिती आहे का? जैनजीचे मेळावे घेत आहेत. बोले पाहायला गेलं तर जामनर पॅटर्न संदर्भात तुम्ही काय माहिती समोर आणली? एमआयडीसी असेल, गिरीश महाजन असेल आणि सामंतवरती देखील आरोप केले. मी आरोप करत नाही. मला आता बघा बाहेर माझ्याकडे किती लोक भेटले भ्रष्टाचाराच्या फाईल येऊन बसले. साधे लोक आहेत. एमआयडीसीमध्ये मराठी उद्योजकांना प्लॉट मिळत नाही. आज लिहिलंय मी. हे एक प्रकरण आहे. माझ्याकडे अशी 111 प्रकरणं आहेत. डायरेक्ट त्या एजंटला भेटायला लावतात. मंत्री भेटत नाहीत, त्यांचे ओएचडीना भेटलं तर ओएचडी एजंटला भेटायला सांगतात. स्टार्टअप इंडिया करताय ना, मेड इन इंडिया करताय. एमआयडीसीचे प्लॉट कोणाला जात आहेत आणि कोणत्या मार्गाने जात आहे, कुठ्यामागे किती पैसे आहेत? मी किती म्हटले आयुष्यावर बोलायचं नाही तरी मला राहवत नाही हे विषय बोलल्याशिवाय. इतके लोक येत आहेत. कुंभमेळ्यामध्ये बघा काय चाललंय. म्हटलंय कशा प्रकारे पैसे खात आहेत. धर्म सोडत नाही, उद्योग सोडत नाही, शिक्षण सोडत नाही, पोषण आहार सोडत नाही मुलांचा. सर्वत्र पैशाचा अपहार